पण बॅलिस्टराची पत्नी असून होत साधा सौभाग्याचं कुंकुट पाळी गळ्यात पोतली काळी नऊवारी लुगड्यात रमाई शोभून दिसते बोल नऊवारी लुगड्यात रमाई शोभून दिसते बोल नऊवारी लुगड्यात रमाई शोभून दिसते बोल गळ्यात पोत ही काळी माय हाताची कोणती घालील काय काळी पोत हाताची कोणती घालील काय काळी पोत कोणतीच घाल नाही माय कोणतीच घाल ना पगारीला भांडणा बोंबा बोंब सगळे माता रमाई सौभाग्याचं कुंकुट पाळी गळ्यात पोतली काळी नऊवारी लुगड्यात रमाई शोभून दिसते कोणती रमाई विसरती का भूक ते 12 घंट्याला पळालं की हिचं चालू मग इकडे खाणं किती हा परंतु बाबासाहेबाची रमाई होती बाबासाहेबाला रमाईने साथ दिली म्हणून म्हणायचं आहे आशाला दागिन्याची चिंता तिला घ्यायची आशाला दागिन्याची चिंता तिला घ्यायची आशाला विसरायची भूक तहान अगं माय बॅलिस्टराची पत्नी होत साधा तिचा रहा
परदेशी भीम जाणं आलो बरोबर ना तर याला कोणा आणला असं होईल तिकडचं सांगावलं मी एखादी माहेराला ती गेली एकदा गेली की फोनच करीत नाही माय भाऊ बहीण अरे सगळं आहे पण नवऱ्याला एक कॉल करायचा आता ती लाडकी बहीण त्यांना तर सगळा धिंगाणा झालाय घरामध्ये आता नवऱ्याच फटायला पाहिजे असू द्या आपल्याला काही घेणं देणं नाही परंतु माता रमाईन जसा त्याग घेतला तसा त्याग घ्या माया म्हणून भारत शंकर सांगतात माय बॅलिस्टराची पत्नी असून होत शेवटच्या कडव्यामध्ये दादा लिहितात दारिद्र्याच्या अग्नीत जळली जीवन आई अहो रमाई मुळे केली भिवान ही ज्ञानाची कमाई माय बॅलिस्टराची पत्नी असून बॅलिस्टराची पत्नी होती माय तिला तर किती गर्व पाहिजे आता काय 12,000 पगार आला की चल बापू दुकान 15,000 आला की हो घ्या की काय घेऊ माय काहीतरी घ्या की माझ्या बहिणीच्या लग्नात काही केलं नाही तुम्ही मला घ्या की नुसतीच गेली होती माय काळ्या पडतावर म्हातारी म्हणते घे की रे बापा म्हातारी म्हणते घे की रे बापा सोनाला जाऊ दे की मी काम करून करायला की असू द्या माय बॅलिस्टराची पत्नी असून होत साधं तिचं राहा